नमस्कार, HW मराठीमध्ये आपलं स्वागत. मी अतुल चव्हाण. एक नजर हेडलाईन्सवर. देशासाठी शहीद झालेल्या सैन्यातील जवानांचे भारतीय जनता पार्टी भांडवल करते आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. हे माझे नाही तर सैनिकांच्या वीरपत्नींचे म्हणणे आहे. आम्हाला काही नको, पण राजकारण करू नका, असे त्या भगिनी सांगतायत. तरीही सरकार शहीदांच्या नावाने राजकारण करीत असल्याचा पवार यांनी म्हटलं आहे. कळंबोलीतील न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानात सोमवारी माढा लोकसभा मतदारसंघाचा मेळावा पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. अहमदनगर लोकसभा उमेदवारीवरून आज काँग्रेसमध्ये भूकंप येण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. डॉक्टर सुजय विखे पाटील अहमदनगरमधून निवडणूक लढवण्यावर ठाम असून आज ते भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे. तर मुलापाठोपाठ विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील देखील विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. यामुळे आज मंगळवारी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडी घडणार आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आता आपला मागे पडलेला निवडणूक सुधारणांचा मुद्दा उचलला आहे. ईव्हीएमवरून उमेदवाराच्या नावासमोरील पक्षाचे चिन्ह हटवण्यासाठी आंदोलन छेडण्याचा त्यांनी इशारा दिलाय. ईव्हीएमवर उमेदवाराच्या नावासोबत फोटो छापण्याच्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले. निवडणूक प्रक्रियेची घोषणा झाल्यानंतर राळेगण सिद्धी येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना अण्णा हजारे यांनी ही भूमिका मांडली आहे. गेल्या आठवड्याभरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 180 GR काढले. याचा अर्थ या सरकारने गेल्या 5 वर्षात झोपा काढल्या, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील राज्यातील भाजप सरकारवर टीका केली आहे. ट्विट करून पाटील यांनी आपले मत व्यक्त केले. लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या आणि 26/11 मुंबई हल्ल्याचा मास्टर माइंड हाफिज सईदला आता अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजेच ईडीने दणका दिलाय. ईडीने हाफिज सईदचा गुरुग्राम मधील बंगला जप्त केला असून या बंगल्याची किंमत कोट्यावधी रुपये असल्याचे सांगण्यात येते आहे. सविस्तर बातम्यांसाठी पाहत रहा HW मराठी. आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, फेसबुक पेजला लाईक करा. आमच्या सर्व बातम्या वाचण्यासाठी HW मराठीचे ॲप डाउनलोड करा. नमस्कार.